राज्यातील प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस काल मंजुरी मिळाली। यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे। मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाहीये। खर्च वाढत असल्याने भाडेवाढ करणं गरजेचं असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं। सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची एक बातमी समोर येते। महामार्गावरील प्रवास 1 एप्रिल पासून महागणार आहे। 5 ते 10 रुपयांनी टोल वाढणार आहे। वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल दुरुस्तीवरील खर्च वाढलाय, त्यामुळे टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रीय महामार्गावर एकेरी वाहतुकीसाठी सध्या किती टोल आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सध्याचा राष्ट्रीय महामार्गावरील कारसाठीचा टोल आहे 75 रुपये। त्यानंतर टेम्पोसाठीचा टोल आहे 115 रुपये। त्यानंतर ट्रकसाठीचा 245 रुपये। हे सगळे टोल एकेरी वाहतुकीसाठी आहेत। तसंच अवजड वाहनांसाठीचा टोल आहे 395 रुपये। तुम्हाला इयरफोन घालून प्रवास करण्याची सवय असेल तर आत्ताच सावध व्हा, कारण पालघरमध्ये इयरफोन एका तरुणीच्या जीवावर बेतलेत। इयरफोनमुळे आवाज न आल्याने ट्रेनच्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झालाय। सफाळे रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झालाय। या ठिकाणी पश्चिम रेल्वेवर उड्डाणपूल नसल्यानं रहिवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडतात, त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत। तसंच या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणीही केली जाते। त्यामुळे जर इयरफोन घालून प्रवास करत असाल तर जरा सावधान राहा। देशभरात तसंच राज्यभरात आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून। चाकू हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवलाय। गुरुवारी संध्याकाळी सैफच्या राहत्या घरी पोलिसांनी जबाब नोंदवला। सैफच्या जबाबातून पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। आरोपी मोहम्मद शरीफुल विरोधात भक्कम केस उभी करण्यासाठी सैफचा जबाब महत्त्वपूर्ण मानला जातोय। सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणारा आणि मुंबई पोलिसांनी पकडलेला आरोपी एकच असल्याचं स्पष्ट झालंय। सैफच्या घरातून पोलिसांनी घेतलेले बोटांचे ठसे हे अटक केलेल्या बांगलादेशी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या हाताच्या बोटांच्या ठशांशी जुळले आहेत। शहजादची शनिवारी पोलीस कोठडी संपतीये, त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली जाणार आहे। शहजाद सैफच्या इमारतीत कसा घुसला याबाबत अधिक तपास होणार आहे। तो बांगलादेशी आहे हे देखील आता स्पष्ट झालंय। त्याच्या वडिलांनीच तो आपला मुलगा असल्याचं सांगत काही महिन्यांपूर्वी तो भारतात गेल्याचं म्हटलंय। अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे, मुंडेंनी, आणि त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे। आणि सतीश फड हे त्यांचे मेहुणे आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी, पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत आहेत। ते तुम्हाला सांगतो, भाताने, संजय सचिन सानप, भास्कर केंद्रे, हे ठराविकच नाव येत आहेत। आणि हे फड एक कोणीतरी आहेत। हे सर्व कर्मचारी बघा तुम्ही, विष्णू फड, पोलीस कर्मचारी गोविंद भाताने, पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे 8 दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल। आणि ह्या कर्मचाऱ्यांना रवींद्र सानपपासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी, यातले भास्कर केंद्रे हे 15 वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत। हे आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत, त्यांना मी विचारणार आहे
ही एकाच जागेवरती किती वर्ष 15 वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो. कारण हे काय करतात, फक्त 3 महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेलेला दाखवतात आणि 3 महिन्यांनी परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही. ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढले लेकरं आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेचे. मला उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 50 मधून. आता ऑनलाईन पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहता येणार आहे. नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने म्हणजेच एमएसएस याने पुढाकार घेतलाय. अनेकदा मृतांच्या कुटुंबियांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळवताना रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, त्यामुळे हा प्रयत्न करण्यात आला आहे. मोबाईल फोनच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवरून भाड्यांबाबत भेदभाव करणाऱ्या प्रमुख ओला आणि उबरला आता सरकारने नोटीस बजावली आहे. एकाच गंतव्यस्थानावर जाण्यासाठी ग्राहकांच्या अँड्रॉइड आणि ॲपल मोबाईलवर वेगवेगळे भाडं आकारणीवरून ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कॅब सेवा देणाऱ्या ओला आणि उबरला नोटीस पाठवली आहे. कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावर पॅसेंजर लूप लाईन 3 कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल, तसेच कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने रोहा स्थानकावर 5 मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतलाय. 25 जानेवारीपासून याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार असल्यानं कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी धाराशिव पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. 16 लाखांच्या 21 किलो गांजासह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि वाशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर फरार 4 आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे. दिवसेंदिवस सायबर फसवणुकीचे प्रकार वाढल्याचं समोर येत आहे. गेल्या 3 महिन्यात 1085 कोटींची सायबर फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 119 कोटी रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आलंय. पोलिसांच्या सायबर विभागाकडून NCRP पोर्टलवर तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाते. पुण्यात वर्षभरात गंभीर गुन्ह्यात घट झाली आहे, मात्र महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. पोलीस आयुक्तांनी 2024 या वर्षाचा वार्षिक लेखाजोखा मांडलाय, त्यातून ही माहिती समोर आली आहे. तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोनं चांदी वितळविण्याचा परवानगी अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. मंदिर संस्थानानं या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जावं असं सुचवलंय. विधी आणि न्याय विभागानं सोनं चांदी वितळवण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र या विरोधात हिंदू जनजागरण समितीनं खंडपीठात याचिका दाखल केली होती. कॉलेज असो वा शाळेतील फेअरवेल पार्टी आपल्यापैकी प्रत्येकाच्याच कायम आठवणीत राहते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका फेअरवेल पार्टी संबंधित व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात काही तरुणांना फेअरवेल पार्टीमध्ये धावत्या गाडीवरून एंट्री करणं चांगलंच महागात पडलंय. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. गडचिरोलीतील कोनसरी स्टील प्रकल्पाची उत्पादन क्षमता 6 पटीने वाढणार आहे. स्टील प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी कंपनीने शासनाकडे मंजुरी मागितली आहे. या मंजुरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पस्थळी जनसुनावणी घेतली आहे. मुंबई विमानतळावरून प्रवाशांच्या वाहतुकीसह मालवाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. विमानतळावरून महिन्याला 4102 टन तर दिवसाला सरासरी 204 टन मालवाहतूक केली जाते. मुंबई विमानतळावरूनच 638 आंतरराष्ट्रीय मार्गावर मालवाहतूक केली जाते. आता एक सविस्तर बातमी पाहूया राजकीय कोटातून. उद्धव ठाकरेंना आमदार खासदार सोडून जातात, मात्र त्यांना जाग येत नाही. त्यांचं नेतृत्व कुणालाही मान्य नाही. ठाकरेंनी काल अमित शहांवर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय. तर यावरून राऊतांनीही पलटवार करत घोटाळा करणाऱ्या बावनकुळेंना अटक करा असं राऊतांनी म्हटलंय. ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे.
ठीक आहे अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोणती झाडकी पत्ती आहे. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. कारण अफजल खानाचा पोवाडा तुम्ही ऐकलात ना, मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नका काढू. हा महाराष्ट्र आहे. उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेडेपणाचं लक्षण आहे आणि बिंडोकपणा आहे. अजूनही सुधारत नाही आहे. मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही आहे. जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल. हे जे कोणी सद्गृस्त आहेत बावनकुळे, हे तेच ना ज्यांनी 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लुटला. हेच ते गृहस्थ ना. असा बालिशपणा आम्ही कधी करणार नाही महाराष्ट्र लुटण्याचा. 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला. हा काय, ईडी कुठे आहे, सीबीआय कुठे आहे? या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी याला महसूल मंत्रीपद दिलं, हा मोठा गुन्हा आहे. या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. दरम्यान मंत्रिपदासंदर्भात मी कुठेही जाणार नाही, अमित शहांशी राजकारणाची कोणतीही चर्चा होणार नाही आणि तशी वेळही येणार नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या निवडणुका एकटे लढण्याचे संकेत दिलेत. सगळ्यांशी बोलत आहेत. मुंबईसह नाशिक नगर सगळ्यांशी बोलून झाले आहेत. सगळ्यांचं मत एकटं लढा असं आहे. ज्या दिवशी तुमची तयारी झाली ही खात्री पटेल त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असं ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार टीका केली आहे. जखमी वाघ काय असतो ते भविष्यात दिसेल. औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शहा किस झाडकी पत्ती असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर शहांनी सांगावं तुमचं हिंदुत्वाची व्याख्या काय आहे असा सवाल ठाकरेंनी विचारलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगाव दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी खोचक टीका केली आहे. मंत्रिपद न दिल्यानं रुसून गावी जातात, दावोसला नेलं नाही म्हणून गावी जाऊन बसतात अशी टीका ठाकरेंनी केली आहे. वेळ येईल तेव्हा मी एकटा लढल्याशिवाय राहणार नाही असं विधान करून उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिलेत. तर ठाकरेंच्या दाव्याचा शिंदेंचा खरपूस समाचार घेतलाय. स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय.